नमस्कार मित्रांनो. तर आज मी निघालो आहे तुळजापूरच्या दर्शनासाठी सर्व मित्रांसोबत. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही नवरात्रीमध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी निघालो आहे. तुझ्या भवानी माता की जय. तुझ्या भवानी माता की जय. भवानी माता की जय. उदगीर ते तुळजापूर 150 ते 200 किलोमीटरचा प्रवास आहे. तर आपण निघालो आता उदगीरच्या बाहेर. आम्ही सगळे एनर्जीनं डान्स करतोय. कशी आहे एनर्जी? असंच देवीपर्यंत आमची एनर्जी राहणार आहे कंटिन्यू. आपली एनर्जी काही कमी होत नाही, पण गाडीची एनर्जी जर वाटेत कमी झाली तर अवघड होईल. म्हणून आम्ही तर तेवढं थांबलो आणि CNG आम्ही भरायला लागलो आहे. CNG भरून आपण पुढचा प्रवास करणार आहे. आता आम्ही पोचलो आहे मांजरा नदीच्या पुलावर. इथे आम्ही थोडा वेळ थांबून तुळजाभवानी माताच्या दर्शनासाठी पुढे निघणार आहे. भवानी माता की जय. अनाकोंडा 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 कसे येते बघा. आता आलं बघा आलं बघा आलं बघा अनाकोंडा आलं बघा. पहिल्याच मुंडीवरी काढलं बघा. ते बघा बघा. हे बघा हे बघा. आलं बघा आलं बघा. एक लाकूड येत होतं वाहून, पण आमच्या पराक्रमी मित्रांना वाटलं ते ॲनाकोंडाच आहे. मग काय आम्ही केला की फोकस राहो, पण ते ॲनाकोंडा कसा असेल, ते लाकूडच होतं. हा झाला मजाकचा विषय, पण गावात खरंच खूप पाणी साचलं होतं इथे, खूपच जास्त. गेलं गाव बातमीला पाणी पूर्ण भरलं. घरात गेलेलं यात चालू जर नसलं असतं ना पूर्ण गाव वाहून गेला असतं. पूर्ण 2 दिवसापूर्वी काय त्याची पुरामध्ये लाईट पूर्ण गेलेली आहे. तुळजापूरला जाणाऱ्या भक्तांसाठी ठिकठिकाणी अन्नछत्र होती. काही ठिकाणी नाश्त्याची सोय होती, काही ठिकाणी चहा पाण्याची सोय होती. इथे आम्ही फराळ घेतला आणि चहा घेऊन पुढे निघालो. पुढे आम्ही निघालो तुळजापूरच्या दिशेने, पण आम्हाला वाटेवर आग्रहाने एका ठिकाणी थांबवण्यात आलं आणि तिथे आम्ही थोडासा प्रसाद घेतला. तिथे उत्तम सोय होती. प्रसादामध्ये पुरी भाजी, अंजीर वडी आणि ताक अशी सोय होती. आता जस्ट आम्ही पोचलो आहे तुळजापूरमध्ये. देवीच्या दर्शनासाठी निघालो आहोत. नवरात्रीमध्ये दरवर्षी खूप गर्दी असते, तुम्ही पाहू शकता. खूप लांबून लांबून भक्त लोक येतात. आम्ही सर्व मित्रमंडळी चाललो आहोत आता दर्शनासाठी. देवीकडे जाताना एक मंदिर आहे, तिथे एक दगड आहे. आपली इच्छा पण बोलायची आणि तो जर उजवीकडे फिरला तर होकार आणि डावीकडे फिरला तर नकार, असं वैशिष्ट्य आहे तिथे. तुम्ही पाहू शकता इथे खूप छान स्टॉल लागलेले आहेत आणि गर्दी पण खूप आहे. पाहूया आता आपल्याला दर्शन मिळतंय का. वातावरण तर खूप ढगाळ आहे. चला बघूया.
तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेर खूप छान देखावा केलेला आहे देवीचा, नवरात्री असल्यामुळे, आणि बारीक पाऊस पण चालू आहे. दर्शन झालं आहे आणि आता आम्ही चाललोय अक्कलकोटला स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी. भिजलोय पूर्ण. चला पाहूया आपण आता पुढचा प्रवास. सोलापूरच्या जवळ खूप पाणी साचलं आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, आणि ट्रॅफिक पण खूप झालं आहे. आम्ही चाललोय हळूहळू पुढे. फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो आणि आता मंदिराकडे चाललो आहे. तर चला पाहूया. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. स्वामी समर्थांची आरती आहे 8 वाजता. तर पाहूया आपल्याला आरती मिळते का. चला बघूया. खूप छान वातावरण आहे आतमध्ये. खूप प्रसन्न वाटत आहे. मी फर्स्ट टाईम आलो आहे अक्कलकोटला आणि खूप खूप आनंद होत आहे. स्वामींचं दर्शन घेतलं आणि आता बाहेर आलो आहे. इथे एक वटवृक्ष आहे. इथे सर्वजण फोटो काढत आहेत आणि खूप छान असं वातावरण आहे. आरतीची वेळ झालेली आहे आणि आम्ही सर्वजण आरती घेण्यासाठी इथे बसलो आहे. जास्त गर्दी नसल्यामुळे व्यवस्थित आम्हाला जागाही मिळाली आणि आता आरती चालूच होईल एका मिनिटात.